अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. चातुर्मास म्हणजे नक्की काय, चातुर्मासाची संपूर्ण माहिती, यासोबतच चातुर्मास आता कधी सुरू होतोय, कधी संपतोय आणि चातुर्मासामध्ये कुठले नियम आपण पाळले पाहिजे की जेणेकरून त्याचा आपल्याला फायदा होतो. कारण प्रत्येक माणसाला सुख पाहिजे असतं, दुःख नको असतं. तर चातुर्मास ही एक आपल्यासाठी सुवर्ण संधी असते. या दिवसांमध्ये काही नियमांचं पालन करून, काही गोष्टी आपल्याला करून पुण्य कमवून घ्यायचे, म्हणजे आपल्या पदरामध्ये नेहमी सुख येतं आणि दुःख आलं तरी ते आपण चुटकीसरशी घालवून टाकतो. तर चातुर्मास कधी सुरू होतोय, काय नियम पाळायचे आणि चातुर्मासातल्या प्रत्येक महिन्यामध्ये कुठलं विशेष व्रत करायचंय, सण करायचे, ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. अतिशय महत्त्वाची माहिती आहे, तर त्यामुळे ताईंनो दादांनो संपूर्ण माहिती अतिशय व्यवस्थित ऐका आणि पटले तर तुम्ही या गोष्टी नक्कीच अंमलात आणाल, त्या गोष्टींचं तुम्ही पालन कराल, ही मला तुमच्याकडून अपेक्षा आहे. तर बघा, चातुर्मास हा हिंदू धर्मातला अत्यंत पवित्र आणि धार्मिक साधनेसाठी महत्त्वाचा कालावधी मानला जातो. चातुर्मास म्हणजे 4 महिन्यांचा काळ. या 4 महिन्यांच्या काळामध्ये जप, तप, व्रत, दान, नामस्मरण, त्यानंतर बरेचसे काही आपण जे ग्रंथ वगैरे वाचत असतो, तर ह्या सगळ्या गोष्टी या महिन्यामध्ये केल्या जातात. आणि चातुर्मासामध्ये सात्विक जीवनाला विशेष महत्त्व दिलं जातं. तर चातुर्मास म्हणजे बघा, चातुर्मास म्हणजे चतुर, 4 म्हणजे 4 आणि मास म्हणजे महिने. चातुर्मास म्हणजे 4 महिने, या 2 शब्दांपासून चातुर्मास हा शब्द तयार झालेला आहे. तर तो कधी सुरू होतो, तर बघा, आषाढ शुक्ल एकादशी पासून म्हणजे देवशयनी आषाढी एकादशी पासून देव जे आहे, श्री विष्णू जे आहे, ते क्षीरसागरामध्ये योग निद्रेमध्ये जातात. आणि त्यानंतर कार्तिक शुक्ल एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी किंवा आपण त्याला देव उठणे एकादशी म्हणतो, या दिवशी देव जे आहे ते योग निद्रेतून जागे होत असतात. तर या 4 महिन्यांच्या कालावधीला आपण चातुर्मास म्हणत असतो. तर या 4 महिन्यांच्या कालावधीमध्ये शुभ कार्यांपेक्षा आत्मचिंतन, साधना, संयम, धर्माचरण किंवा काही जप तप करणं याला खूप महत्त्व दिलं जातं. तर यावर्षी चातुर्मास कधी सुरू होतोय बघा, चातुर्मासाची सुरुवात आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी 25 जुलै शनिवारी आहे, त्या दिवसापासून चातुर्मासाची सुरुवात होते. आणि चातुर्मास कधी संपतोय, तर कार्तिक शुक्ल एकादशी म्हणजे देव उठणी एकादशी ही 21 नोव्हेंबर शनिवारी आहे. तर 25 जुलैपासून तर 21 नोव्हेंबरपर्यंत हा संपूर्ण कालावधी चातुर्मासाचा आहे. या काळामध्येच आपल्याला जे चातुर्मासामध्ये काही नियम पाळायचे, काही व्रत वगैरे करायचे आहे, ती सगळी माहिती मी तुम्हाला देते. या दिवशी म्हणजे देव उठणे एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू हे योग निद्रेतून जागृत होतात, अशी एक श्रद्धा आहे. आणि मग त्यानंतर तुलसी विवाह असतो आणि मग लगेच शुभ कार्यांना म्हणजे विवाह किंवा इतर काही मुंज वगैरे या कार्यांना सुरुवात केली जाते. चातुर्मासामध्ये हे लग्न वगैरे असे शुभ कार्य केले जात नाही. या चातुर्मासामध्ये साधना केली जाते, पारायण केले जातात, त्याला जास्त महत्त्व आहे. तर चातुर्मासाच्या प्रत्येक महिन्यामध्ये कुठले व्रत आपल्याला करायचे आहे, त्यामध्ये कुठले महत्त्वाचे महिने येतात आणि त्या प्रत्येक महिन्यामध्ये कुठले सण येतात. तर सगळ्यात पहिले म्हणजे चातुर्मासातला पहिला महिना म्हणजे आषाढ महिना. आषाढ महिन्यामध्ये बघा, देवशयनी एकादशी म्हणजे आषाढी एकादशी, गुरुपौर्णिमा येते. ठीक आहे. तर या महिन्यामध्ये गुरुसेवा केली जाते, विष्णूंचं नामस्मरण केलं जातं, भगवद्गीतेचं वाचन करण्याला जास्त महत्त्व आहे. यानंतर दुसरा महिना म्हणजे श्रावण महिना. तर श्रावण महिन्यामध्ये बघा, श्रावणी सोमवाराचं व्रत केलं जातं, नागपंचमी येत असते, रक्षाबंधन आहे, नारळी पौर्णिमा आहे. तर श्रावण महिन्यामध्ये काय केलं जातं, शिवपूजनाला खूप महत्त्व आहे, रुद्राभिषेक केला जातो, महामृत्युंजय मंत्राचा जप करण्याला जास्त महत्त्व दिलं जातं. यानंतर चातुर्मासातला तिसरा महिना जो आहे तो भाद्रपद महिना आहे. तर भाद्रपद महिन्यामध्ये बघा, गणेश चतुर्थी, ऋषी पंचमी आणि अनंत चतुर्दशी म्हणजे या महिन्यामध्ये गणपती बसत असतात आणि या महिन्यामध्ये गणपतीची उपासना करतात. अथर्व शीर्षाचं पठण केल्यामुळे आपल्याला त्याचा खूप फायदा होत असतो. यानंतर विष्णू सहस्त्रनाम, या 3 विशेष गोष्टी ज्या आहे या महिन्यामध्ये आपण केल्या पाहिजे. त्यानंतर चातुर्मासातला सगळ्यात शेवटचा महिना हा आश्विन आणि कार्तिक. तर या महिन्यामध्ये बघा, नवरात्र, त्यानंतर विजयादशमी म्हणजे दसरा, दिवाळी, तुळशी विवाह आणि प्रबोधिनी एकादशी म्हणजे देव उठणे एकादशी, हे विशेष महत्त्वाचे सण या शेवटच्या महिन्यामध्ये असतात. आणि या महिन्यामध्ये आपण देवीची उपासना करतो, दीपदान करत असतो, लक्ष्मीपूजन करत असतो. या महिन्यामध्ये तर सगळे आपल्या आवडीचे सण येत असतात. तर हे झालं की चातुर्मासामध्ये कुठले महत्त्वाचे महिने येतात आणि त्या महिन्यांमध्ये कुठले सण येतात. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या महिन्यांमध्ये त्या गोष्टी येतात, आपण सगळं अगदी आवडीने करतो, पण काही नियम आपण पाळलेच पाहिजे.
तुम्ही भलेही एका साईडला काही पारायण नाही करत आहे, काही नाही करत आहे, पण काही नियम पाळा कारण त्या नियमांचं पालन केल्यामुळे त्याचा विशेष फायदा आपल्याला होत असतो. तर बघा, कुठलेही चातुर्मासामध्ये नियम पाळायचे. तर सगळ्यात पहिले म्हणजे सात्विक आहार घ्यायचा आहे. शक्यतो सात्विक भोजन चातुर्मासामध्ये केले जातं. खूप लोक, बरेचसे लोक चातुर्मासामध्ये कांदा लसूण खात नाही. कांदा लसूण खाणं ठीक आहे, तुम्हाला शक्य नाही, पण कंपल्सरी चातुर्मासामध्ये मांसाहार टाळलाच गेला पाहिजे. मद्यपान वगैरे या गोष्टी टाळल्याच गेल्या पाहिजे. यामागे शास्त्रीय कारणसुद्धा आहे आणि धार्मिक कारणसुद्धा आहे. सायंटिफिक रिझन असं आहे की या काळामध्ये नॉनव्हेज वगैरे या गोष्टी खाल्ल्यामुळे, म्हणजे जसं की मासे वगैरे, त्यांचा या काळामध्ये प्रजननाचा काळ असतो, तर ते खाल्ल्यामुळे ते आपल्या शरीराला चांगलं नसतं. बाकी इतर सीझनमध्ये तुम्ही खाऊ शकता, पण चातुर्मासामध्ये मांसाहार खाल्लेलं चांगलं नाही आहे. आणि या काळामध्ये बघा, जसं आपण चिकन वगैरे या गोष्टी खातो, तर त्या गोष्टीसुद्धा शरीरासाठी हानिकारक असतात. म्हणजे बघा, या प्रत्येक गोष्टींमागे धार्मिक आणि काहीतरी शास्त्रीय कारणसुद्धा आहे. तर त्यामुळे आपल्याला या गोष्टींचं पालन करायचं आहे. भले तुम्ही कांदा लसूणचा नियम नाही पाळला, पण मांसाहार मद्यपान टाळलंच गेलं पाहिजे. ताजं आणि साधं जेवण आपल्याला खायचं आहे. ठीक आहे. यानंतर दुसरा नियम म्हणजे दररोज तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. तुमच्या श्रद्धेनुसार तुम्ही तुमच्या कुलदेवीचं नामजप करा, तुमच्या गुरूंचं नामजप करा. पण नामजपाला या महिन्यामध्ये देवाची साधना केल्यामुळे आपल्याला खूप फायदा होतो. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप तर सगळ्यात प्रभावी आहे. मी नेहमी सांगत असते. ओम नमः शिवायचा मंत्र, ज्या देवाची साधना तुम्हाला करायची त्यांची साधना तुम्ही करा, पण करा, कमीत कमी नामजप तरी करा. मोठे मोठे पारायण वगैरे नाही केले तरी नामजप करा. यानंतर या काळामध्ये, या चातुर्मासामध्ये तुम्ही कुठले ग्रंथ वाचले पाहिजे? तर बघा, श्रीमद भगवद्गीता, रामायण, भागवत, गुरुचरित्र, दासबोध, त्यानंतर दुर्गा सप्तशतीचे पाठ, या गोष्टी ज्या आहे या महिन्यामध्ये झालंच पाहिजे. वेळेनुसार जसे जसे कुठल्या पारायण आपण केलं पाहिजे त्याची सुद्धा माहिती मी तुमच्यासाठी नक्की आणेन. यानंतर चातुर्मासामध्ये तुम्हाला दान करायचं आहे. दानाला विशेष महत्त्व आहे. दान केल्यामुळे पितृ प्रसन्न होतात, आपल्याला त्यांचा भरभरून आशीर्वाद मिळतो. तर दानामध्ये बघा, अन्नदान, वस्त्रदान, गोमातेची सेवा म्हणजे गायीची सेवा, पक्ष्यांना पाणी ठेवणे, गरजूंना मदत करणे, काही तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला जे शक्य असेल. नेहमी पैशाचंच दान असं काही नाही. कोणालाही तुम्ही तुमच्या यथाशक्तीने जे गरजू आहे पण त्यांना दान करा. उगाचच दान, सत्पात्री दान करा. कारण काय, ज्यांना गरज नाही त्यांना दान करून त्या दानाचं आपल्याला पुण्य मिळत नाही. यानंतर या चातुर्मासामध्ये शक्य असल्यास तुम्हाला नियमितपणे मंदिरात जायचं आहे किंवा घरीच तुम्ही पूजा करा. पण शक्य असल्यास, आता आमच्याजवळ बघा स्वामींचं केंद्र आहे, तर शक्य असेल तेव्हा मी, माझे मिस्टर, मुलगी आम्ही मिळून मंदिरामध्ये जात असतो. तुमच्या जवळपास देवीचं मंदिर आहे, चातुर्मासामध्ये जमेल तेवढ्या जास्त वेळेस तुम्ही मंदिरांमध्ये जा. अजून महत्त्वाचं म्हणजे, जे सगळ्यांकडून खूप चूक होते, हा नियम पाळला जात नाही. ते म्हणजे काय, आपल्याला संयम ठेवायचा आहे, राग टाळायचा आहे, खोटं बोलायचं नाही आहे, कोणाचा अपमान करायचा नाही आहे, वाईट सवयींपासून दूर राहायचं आहे. या नियमांचं पालन तर झालंच पाहिजे, कारण हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. एका साईडला तुम्ही देवाची 4-4 तास सेवा करताय आणि दुसऱ्या साईडला खोटं बोलताय, लोकांना फसवताय. फसवण्याचे सुद्धा बरेच प्रकार आजकाल झालेले आहेत. तर त्यामुळे असं करू नका, कारण याचा कुठे ना कुठे वाईट परिणाम आपल्याला याच जन्मी इथेच भोगावे लागतात. एवढं मात्र लक्षात ठेवा. यानंतर या चातुर्मासामध्ये एकादशीचे व्रत करण्याला खूप महत्त्व आहे. चातुर्मासातल्या प्रत्येक एकादशीला तुम्ही उपवास करा, फलाहार घेऊन तुम्ही उपवास करा, जमेल तसं उपवास करा. पण एकादशीला, चातुर्मासामध्ये एकादशीला खूप महत्त्व आहे. यानंतर चातुर्मासामध्ये तुळशीची सेवा झालीच पाहिजे. तुळशीला रोज पाणी अर्पण करा, संध्याकाळी दिवा लावा, सकाळी तुम्ही अगरबत्ती लावा. तुळशीचे पूजन झालेच पाहिजे. तुळशीची पूजा कशी करायची या चातुर्मासामध्ये याचा सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की आणेन. आता अजून महत्त्वाचं म्हणजे, चला नियम तर पाळले पाहिजे, पण काय टाळायचं आहे, कुठल्या चुका करायच्या नाही. कधी कधी आपल्याला माहीत असून आपण करतो किंवा कधी कधी माहीत नाही म्हणून होऊन जातं. तर सगळ्यात पहिले म्हणजे मी तुम्हाला जसं सांगितलं, तामसिक आहार म्हणजे मांसाहार वगैरे टाळायचं आहे, व्यसनं टाळायचे आहे, अनावश्यक वादविवाद कोणाशी घालू नये, अपशब्द बोलू नये, कोणाला दुःख देऊ नये, कोणाचा अपमान करू नये. यानंतर बघा, आळस आणि वेळेचा अपव्यय करणं टाळा. म्हणजे आपल्याला आळस करायचं नाही. नेहमी जेवढं तुम्ही फ्रेश राहाल त्याचा तुम्हाला फायदा होतो. आणि चातुर्मासात तर या गोष्टी पाळल्याच गेल्या पाहिजे. बघा, चातुर्मासामध्ये मन शांत ठेवल्याने आपल्याला त्याचा खूप फायदा होतो. नियमितपणे तुम्ही कुठल्याही देवाची उपासना करा, सेवा करा, दान करा, कारण याचा फायदा, सगळ्या गोष्टींचा फायदा तुम्हालाच होणार आहे. तर बघा, थोडक्यात सांगायचं म्हणजे, चातुर्मास हा भक्ती, साधना, संयम आणि आत्मशुद्धीचा पवित्र असा हा महिना आहे, पूर्ण कालावधी आहे. आषाढी एकादशीपासून हा सुरू होऊन
देव उठणी एकादशीपर्यंत म्हणजे प्रबोधिनी एकादशीपर्यंत चालणाऱ्या या 4 महिन्याच्या काळाला आपण चातुर्मास म्हणतो. या महिन्यामध्ये विशेष आपल्याला उपासना करायची आहे, काही नियमांचं पालन करायचं आहे. बऱ्याचशा गोष्टी या महिन्यामध्ये केल्यामुळे, चांगल्या गोष्टी केल्यामुळे त्याचा आपल्याला भरभरून फायदा होतो. मग आपल्याला म्हणायची वेळ येत नाही की माझ्याच बाबतीत असे वाईट दिवस का येतात, हे दुःख का येतात. जेवढी तुम्ही या महिन्यामध्ये सेवा कराल तेवढं तुमचं सेवेचा बँक बॅलन्स वाढेल आणि मग तुमच्या वाईट काळामध्ये हाच बॅलन्स तुम्हाला कामात येईल. तर नक्की तुम्हाला सांगितलेली माहिती पटली असेल तर या नियमांचं पालन करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.